नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भातील ज्या मागण्या आहेत, या मागण्यांसाठी दिनांक 10 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलनाबाबत या ठिकाणी बसत असल्याचे पत्र शिव युनिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सादर करण्यात आलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता शिव युनिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भातील मागण्या काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, भावी शिक्षकांसाठी व जे आता सध्या डी.एड. बी.एड. पासआउट होऊन टी.ई.टी. टेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी व नवीन शिक्षकांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर जे शिक्षक होणार आहेत, जे शिक्षक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. शिव युनिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, दिनांक आहे 6/3/2026, प्रति महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. विषय आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भातील या मागण्यांबाबत. पहा सविस्तर अपडेट काय सांगतोय. महोदय किंवा महोदया, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भातील खालील काही मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही शिव युनिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अभियोग्यता धारकांसह दिनांक 10 मार्च म्हणजे आज 8 आहे, उद्या सोडून परवा म्हणजे वार मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करीत आहोत. आम्ही आमच्या मागण्या वेळोवेळी प्रशासनामार्फत पोहोचवल्या आहेत, परंतु त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसून आलेली नाही. उलट प्रशासनाकडून वेगवेगळी अन्यायकारक शासनपत्रके अर्थातच जी.आर. काढून सातत्याने अभियोग्यता धारकांवर अन्याय होत असल्याचे आम्हाला या ठिकाणी जाणवत आहे. तसेच शिक्षक भरतीसाठी टेट 2025 ही परीक्षा होऊन जवळपास 10 महिन्याचा कालावधी उलटला असताना देखील शिक्षक भरती संदर्भात कोणताही अधिकृत रोडमॅप अभियोग्यता धारकांना उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. बघा, टेट परीक्षा या ठिकाणी होऊन जवळजवळ 10 महिने झाले. तुमच्यापैकी बऱ्याच शिक्षकांनी, भावी शिक्षकांनी टेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत व शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी या प्रतीक्षेत आहेत किंवा स्वप्न पाहत आहेत. तर अशांसाठी रोड मॅपिंग देखील या ठिकाणी आपल्या शासनाच्या वतीने दाखवण्यात आलेला नाही. याच पार्श्वभूमीसाठी या ठिकाणी हे आंदोलन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. बघा, या ठिकाणी नेमका आमच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे. खरं तर आपल्या फाउंडेशनच्या वतीने पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भातील मागण्यांबाबत त्यांच्या प्रमुख मागण्या नेमके आहे तरी कोणत्या तेच या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत. बघा, महत्त्वाचे एकूण 7 मागण्या आहेत. पहिला आहे शिक्षक भरती 2025 मधील सर्व रिक्त पदांची तात्काळ घोषणा करावी. दुसरा आहे पसंती क्रमांसाठी 20 जानेवारी 2026च्या शासनपत्रकानुसार घालण्यात आलेली अट रद्द करून पसंती क्रम अमर्यादित करावेत. तिसरा आहे सर्व खाजगी अनुदानित किंवा विना अनुदानित संस्थांना रिक्त पदे भरण्यासाठी जाहिराती देणे शासनपत्रकाद्वारे बंधनकारक करावे. चौथा आहे शिक्षण सेवाबाबत या शिक्षण सेवकांचा कालावधी कमी करून त्यांचे मानधन समान काम समान वेतन या तत्वानुसार निश्चित करावे. पाचवा आहे कला, क्रीडा, कार्यानुभव व संगणक विषयांसाठी विशेष शिक्षकांची भरती करावी. सहावा महत्त्वाची त्यांची मागणी आहे राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोकण विभागात राबवण्यात येत असलेला पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावा. सातवा मागणी आहे 2022 मध्ये जॉईन झालेल्या शिक्षण सेवकांना शिक्षक भरती 2025 मध्ये संधी देण्याबाबत शासन पत्रक काढले आहे, परंतु त्याच्या रिक्त झालेल्या जागा 2025 मध्ये देण्यात याव्यात. वरील मागण्या संदर्भात आम्ही वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे, परंतु त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे.
त्यामुळे आम्ही दिनांक 10 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलनाबाबत आहोत। या ठिकाणी शासनाने याची विशेष दखल घ्यावी ही या ठिकाणी नम्र विनंती। आणि या आंदोलनादरम्यान अभियोग्यताधारकांना कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील। आपला विश्वासू शिव युनिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य। बघा, एकूणच अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे। पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भातील या शिव युनिटी फाउंडेशनच्या वतीने काही प्रमुख मागण्या आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। लवकरच त्यांच्या मागण्या पूर्ण हो व येत्या 10 मार्चसाठी जर तुम्हाला भविष्यात शिक्षकांच्या जागा रिक्त पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल तर तुमच्या हक्कासाठी, तुमच्या लढ्यासाठी तुम्हाला लढावं लागणार आहे। आणि येत्या म्हणजे उद्या परवाच्या 10 मार्च रोजी तुम्हाला आझाद मैदानावरती आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागणार आहे। जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। बघा, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।